म्युझिकचा आवाज इतका मोठा होता, की घरच्या खिडक्यांचे काचे हालत होती. फक्त खिडक्यांचेच काचे नाही, तर टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास, कपाटावर ठेवलेले सामान, सगळं आपापल्या जागेवरून असं हलत होतं, जणू भूकंपाचे धक्के त्यांना घाबरवत आहे. आणि महक, ती पूर्णपणे संगीतामध्ये गुंग होऊन झाडू लावण्यात मग्न होती. तिला पाहून हे सांगणं कठीण होतं, की ती झाडू लावत होती, की एखाद्या नवं डान्स स्टेप शोध करत होती. 25 वर्षाची महक गेली 5 वर्ष त्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. नृत्य आणि संगीत हे तिचे छंदही होते आणि पैसा कमवण्याचे साधनही. तिच्या दिवसाची सुरुवात रोज या धूमधडाक्याच्या आवाजात होत असे आणि तो दिवसही तसाच होता. तेवढ्यात महकच्या दरवाजाची बेल वाजली. पण महकला बहुधा ऐकू आलं नाही. बेल पुन्हा वाजली. म्युझिक बंद झाला. कदाचित बेलचा आवाज महकच्या कानापर्यंत पोहोचला होता. "कोण आहे? सकाळी सकाळी का बरं डिस्टर्ब करायला आलंय?" महक पुटपुटत दरवाजापर्यंत गेली. झाडू अजूनही तिच्या हातातच होता. दरवाजा उघडता तर समोर 8 ते 10 वर्षाचा एक मुलगा उभा होता. "काय आहे?" महकने दरवाजा उघडून रागाने विचारला. महकच्या हातात झाडू बघून तो मुलगा आधीच 2 पावले मागे सरकला. मग हळू आवाजात म्हणाला, "आंटी, प्लीज म्युझिकचा व्हॉल्यूम थोडा कमी करा." इतकं सांगून तो मुलगा पटकन उलट्या पावलाने पायऱ्यावरून खाली उतरला. "काय बोलला? आंटी? मी तुला आंटी दिसते का?" तो मुलगा तोपर्यंत खाली पोहोचला होता. महक चिडत आत गेली आणि म्युझिक पुन्हा सुरू करून झाडू लावायला सुरुवात केली. सुमारे 5 मिनिटांनी दरवाजाची बेल पुन्हा वाजली. "आह, सगळ्या जगाची झोप मोडत आहे का माझ्या या म्युझिकमुळे? रोज तर कुणाला त्रास होत नाही." महकने रागाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तिचं तोंड आणि डोळे क्षणभरासाठी उघडेच राहिले. "जी, मी काल रात्री खालील मजल्यावर शिफ्ट झालो आहे. पूर्ण रात्री सामान ॲडजस्ट करण्यात गेली आणि आत्ताच डोळा लागला. पण तुम्हाला नाही वाटत का, की इतक्या मोठ्या आवाजातल्या म्युझिकमुळे कुणाला त्रास होऊ शकतो? तर तुम्हाला हरकत नसेल, तर व्हॉल्यूम थोडा कमी करून म्युझिक ऐका प्लीज." काळ्या केसांमध्ये चमकणारे काही पांढरे केस, चेहऱ्यावर हलकी दाढी, कोमलतेची चादर गुंडाळलेली भारी आवाज आणि डोळ्यामध्ये बुडवून टाकणारी खोल 40-42 वर्षाचा तो माणूस आपलं सगळं बोलून गेला आणि महक तशीच दरवाजात भांबावलेल्या अवस्थेत उभी राहिली. महकने म्युझिक बंद केलं आणि शांतपणे सोफ्यावर बसली. त्या माणसाचा तो आवाज अजूनही महकच्या कानात घुमत होता. महकने डोळे मिटून आत्ताच गेलेल्या क्षणाचा रिप्ले पाहण्याचा प्रयत्न केला. डोळे मिटलेला होता आणि ओठावर हलकी स्माईलही होती. मग अचानक महकने डोळे उघडले आणि दोन्ही हातांनी आपल्या गालाला थोपटू लागली. "काय महक? काय विचार करते मी?" "काहीही. अजून किती काम बाकी आहे? अकादमीला जायचं आहे." महक स्वतःवरच खुश होत होती आणि स्वतःवरच रागावली होती. काहीतरी होतं जे महकच्या मनात उलगडण्याचा प्रयत्न करत होतं. पण महकने मनाचे घोडे आवरले आणि पटकन आपलं काम आटोपलं. तयार झाली आणि अकॅडमीला जाण्यासाठी निघाली. पायऱ्या उतरताना महकचे पाय खालील मजल्यावर पोहोचताच थांबले. तो माणूस पुन्हा समोर आपल्या दरवाजाला लॉक लावत होता. जोरातल्या म्युझिकमुळे तुमची झोप मोड झाली, त्याबद्दल सॉरी हं. खरं तर मला खरंच माहिती नव्हतं की या फ्लोअरवर कोणी राहायला आलं आहे. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. आपलं बोलणं संपवून महक तशीच उभी राहिली, कदाचित उत्तराच्या प्रतीक्षेत. "जी, धन्यवाद." उत्तर फक्त इतकंच आलं आणि तो अनोळखी माणूस पायऱ्या उतरू लागला. "अहो, ऐका ना, तुमचं नाव?" असं म्हणत म्हणत महकने तोंडावर हात ठेवला. पण आवाज त्या अनोळखी माणसापर्यंत पोचला होता. तो थांबला नाही.
पण नाव मात्र सांगून गेला, मयंक. किती विचित्र माणूस आहे. मी इतक्या प्रेमाने बोलते आणि हा म्हणतो माझी चूक आहे. माहिती नाही का की त्याला पाहून जणू ओढीच्या सगळ्या नद्या माझ्यातून वाहू लागल्या. आतापासून ना हाय ना बाय. महकच्या मनानं ठरवलं. मात्र मानवी स्वभावाचं होतंच असं. आपण कोणाला लक्ष दिलं तर त्याच्याकडूनही त्याची अपेक्षा करतो. पण अपेक्षा म्हणजे अपेक्षा. कधी पूर्ण होईल कधी नाही कुणाला ठाऊक. ओळख वाढवण्याच्या महकच्या आशांवर पाणी फिरलं होतं. ती अकॅडमीला गेली. पूर्ण दिवस गेला. सायंकाळी महक घरी परतली तर घरासमोर मुलांचा एक गट खेळण्यात मग्न होता. महकने कानात इयरफोन लावून गाणी ऐकत गेटवर पोहोचली. तेवढ्यात एक चेंडू वेगाने आला आणि तिच्या हाताला लागला. तिचा मोबाईल खाली पडून 3 तुकड्यात फुटला. तिच्या मनातलं अगदी ओळखीचं, प्रेमाने भरलेलं गाणं, तेच गाणं जे तिच्या भावना समजून घेत होतं, मोबाईल फुटताच एकदम बंद झालं. महक एका हातात आपला फुटलेला मोबाईल आणि दुसऱ्या हातात चेंडू घेऊन जेव्हा मुलांकडे वळली तेव्हा तोपर्यंत सगळे रफूचक्कर झाले होते. फक्त एक लहानसा मुलगा हातात बॅट घेऊन घाबरलेल्या स्थितीत एकटाच उभा होता. काय रे, कुठे गेले तुझे बंडखोर दोस्त? आणि तू तोच आहे ना जो सकाळी सकाळी माझ्या घरी आला होतास? चल सांग, कुठे आहे तुझं घर? आत्ता तुझी तक्रार तुझ्या मम्मीकडे करते. असं म्हणून महकने त्या मुलाचा हात धरला आणि त्याला घराकडे न्यायला लागली. अजूनही थोडा घाबरून उभा असलेला तो मुलगा अचानक रडायला लागला. त्याने हातातली बॅट तिथेच जमिनीवर फेकली आणि रडत रडत पळत निघून गेला. अरे अरे, ऐक तर. महक मागून थांबवू लागली, पण त्या मुलाने मागे वळून पाहिलेही नाही. तो मुलगा धावत धावत त्याच बिल्डिंगमध्ये शिरला जिथे महक राहत होती. महकही त्याच्या मागे मागे गेली. घाईघाईने पायऱ्या चढत महक पहिल्या माळ्यावर पोहोचली तर पाहते तर काय, तो मुलगा तिच्या नवीन शेजाऱ्याच्या दारासमोर उभा राहून रडत होता. महक त्याला मागून पकडलं आणि स्वतःकडे वळवलं. तू इथे काय करतो आहेस? आणि रडू नकोस, शांत हो, महक एवढं म्हणाली तर तो मुलगा आणखी जोरात रडायला लागला. तेवढ्यात महकने आपल्या घरचं दार उघडलं आणि तो मुलगा धावत जाऊन महकला घट्ट बिलगला. शौर्या, काय झालं बेटा? लागलं का? कुणी बोललं तुला? अरे सांग ना, महकने विचारलं. पण शौर्या फक्त रडतच राहिला. महकच्या वारंवार विचारण्यावर त्याने हाताने महककडे इशारा केला. तेव्हा महकचंही लक्ष दारात उभ्या असलेल्या महककडे गेलं. सॉरी हां, मी तुम्हाला बघितलंच नाही. तुम्हाला माहीत आहे काय याला काय झालं? महककडे प्रश्न विचार केला. पण महक तर कुठेतरी हरवली होती. कदाचित त्याच क्षणी स्वतःच्या मनाला दोष देत होती, जे काहीही न जाणता समजता अशा व्यक्तीकडे ओढले जात होते जो एका मुलाचा पिता होता आणि अर्थातच कुणाचा नवरा देखील. शौर्या, आता आत चाल. मग सांग बरं काय झालं, महक म्हणाला. त्याने शौर्याला आत घेऊन सोफ्यावर बसवलं. महक मात्र दाराशीच उभी होती. तुम्ही पण या ना प्लीज. महकच्या बोलण्यावर स्वतःच्या मनाला दोष देणं थांबवून महक आत आली. आत शौर्याने सांगितले की तो खाली मुलांसोबत खेळत होता आणि चेंडू महकच्या फोनला जाऊन लागला. फोन पडून तुटला. त्याची काही चूक नव्हती, कारण तो न बॅटिंग करत होता न बॉलिंग. मग बाकी सगळ्या मुलांनी बॅट त्याच्या हातात दिली आणि पळून गेले, त्यामुळे तो अडकला. शौर्याचं बोलणं ऐकून महकला हसू आलं आणि मयंकच्या चेहऱ्यावरही हलकी स्माईल उमटली. जरी मयंक ती स्माईल लपवण्याचा प्रयत्न करत होता तरी ती नजरेआड राहिली नाही.
मयंकने महकचा मोबाईल मागितला आणि ते जोडण्याचा प्रयत्न केला आणि महक मात्र ड्रॉइंग रूमच्या भिंतीवर लावलेल्या छायाचित्रांमधून मयंकचं आयुष्य जुळवून पाहण्याचा प्रयत्न करू लागली. भिंतीवर बहुतेक सगळ्याच फोटोंमध्ये मयंक आणि शौर्यच होता. शौर्य तुमचा मुलगा आहे ना? महकने एक अंदाज बांधून प्रश्न केला. उत्तरात महकने फक्त डोकं हलवून होकार दिला. आणि तुमची वाईफ? महकने थोडा संकोच करत हा प्रश्न विचारला. नाही आहे. फक्त या 2 शब्दातच मयंकने उत्तर संपवले. काय झालं त्यांना? मयंकच्या आयुष्याची पुस्तकाची पानं उलटण्याचा प्रयत्न करत होती. नाही, तुम्ही जसे समजत आहात तसं काही नाही आहे. मयंकने महकच्या विचारांच्या धावत्या घोड्यांना तिथेच थांबवलं. हो, माफ करा. मला काही वेगळंच वाटलंय. अच्छा, तर माहेरी गेल्या? महकला फक्त मयंकबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. पण का? हे तिलाही समजत नव्हतं. मात्र मयंक काहीही शेअर करण्याच्या मूडमध्ये नव्हता. तो म्हणाला, मोबाईल ठीक होत नाही आहे. बहुतेक मोबाईल रिपेअरिंग शॉपला न्यावा लागेल. तुम्हाला चालेल तर मी उद्या दुरुस्त करून देतो तुमचा फोन. तोवर माझ्याकडे एक एक्स्ट्रा सेट आहे. तुम्ही तो वापरू शकता. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. मग आपण बोलूया. मयंकने एक्स्ट्रा फोन आणून महकला दिला आणि चहा बनवण्यासाठी किचनकडे निघाला. पण महकने त्याला थांबवलं. जी, फोनसाठी धन्यवाद. पण माफ करा, चहा मी फक्त माझ्याच हातांनी बनवलेला पिते. बहुतेक महकला जाणवलं होतं की तिच्या उपस्थिती आणि प्रश्नांमुळे मयंक थोडा अस्वस्थ झाला होता. म्हणूनच ती फोन घेऊन दरवाजाकडे निघाली. पण पावलं काही साथ देत नव्हती. महकचं मन तिला बरोबर चूक समजवण्याचा प्रयत्न करत होतं. पण हृदय मात्र कशासाठी तरी मयंककडे ओढलं जात होतं. फक्त 1 दिवस आणि फक्त 3 भेटीतच का हा अनोळखी माणूस तिला जणू शतकांपासून ओळखीचा वाटत होता. त्या ओढीला थांबवण्याचा एकच मार्ग तिच्याकडे त्या क्षणी होता. तिथून लवकरात लवकर निघून जाणं. महकने पटकन दरवाजा उघडला आणि एकदाही मागे न वळता थेट वरच्या पायऱ्या चढू लागली. त्या रात्री महक खूप वेळपर्यंत मयंकबद्दल विचार करत राहिली. हे माहिती असून की महक एक विवाहित आहे, ती त्याचा विचार मनातून पुसू शकत नव्हती. महकला कळत होतं की ती वेळ आणि त्या भावना दोन्ही वाया घालत आहेत. पण अनेकदा काही क्षण असे असतात जे हृदय आणि मेंदू दोघांनाही वाहून नेतात. महकनेही योग्य चुकीचं विचार थांबवलं आणि त्या क्षणाबरोबर वाहून गेली. तिची रात्र तर डोळ्यातच गेली होती. पण सकाळी ती अजून बिछाण्यातच विचार करत पडून होती. तेवढ्यात तिच्या अर्धवट तुटलेल्या झोपेत डोरबेलचा आवाज आला. महक लगेच उठली आणि दरवाजा उघडला. समोर मयंक उभा होता. मयंकला पाहता तिच्या अर्धवट मिटलेल्या आणि झोपाळू डोळ्यांत चमक आली. अरे आपण? गुड मॉर्निंग. या ना आत. महक दरवाजे उघडून आत आली आणि ड्रॉइंग रूममधल्या सोफ्यावर पडलेले कपडे तसेच टेबलवर पसरलेल्या पुस्तकांना गोळा करू लागली. माफ करा हां, असं सगळं अस्तव्यस्त आहे. आपण या ना. पण मयंक अजूनही दरवाजाशीच उभा होता. महकच्या वारंवार सांगण्यावर तो आत आला, पण बसला नाही. मी तुमचा फोन परत करायला आलो आहे. मयंकने मोबाईल टेबलावर ठेवला. थँक्यू. पण इतक्या सकाळी कोणती दुकान उघडं मिळालं तुम्हाला? महक फोन उचलून उलटसुलट पाहू लागली. काल रात्री मी प्रयत्न केला तर बंद पडलेला मोबाईल चालू झाला. आता निघतो. खरं तर शौर्यासाठी एक ट्युशन टीचर शोधायची आहे. मग ऑफिसलाही जायचं आहे. मयंक निघून गेला. तेव्हाच महकने त्याला थांबवलं. जर मी तुमची एक प्रॉब्लेम सोडवली तर? मयंक थोडासा गोंधळला, पण परत आत आला.
जर तुम्हाला चालेल तर मी शौर्याला ट्युशन देऊ शकते. मी माझ्या डान्स अकॅडमीमधून सायंकाळी 5 पर्यंत घरी येते. त्यानंतर त्याला शिकवू शकते. जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर. मयंकच्या उत्तराची महक वाट पाहत होती. ठीक आहे, मी शौर्याला सांगतो. तो संध्याकाळी येईल. मयंकने थोडा विचार करून उत्तर दिलं आणि मग दरवाजाकडे निघाला. अरे थांबा, एक कप चहा तरी पिऊन जा. महकने मागून हाक मारली. जी धन्यवाद, पण योगायोग म्हणा किंवा काहीतरी वेगळं. मला देखील फक्त माझ्या हातांनी बनवलेलाच चहा आवडतो. इतकंच म्हणून मयंक निघून गेला. त्या संध्याकाळपासून शौर्य रोज महकच्या घरी ट्युशनसाठी यायला लागला. हळूहळू महक आणि शौर्य एकामेकांमध्ये खूप मिसळले. इतकेच की शौर्य आता जास्त वेळ महकच्या घरीच घालवू लागला. एके दिवशी शौर्यने महकला सांगितले की त्याने कधी आपल्या आईला पाहिले नाही आणि नाही कुठल्या दुसऱ्या नातेवाईकांना. मयंक त्या रात्री ऑफिसमध्ये घरची चावी विसरला होता. घरी परतल्यावर बराच वेळ डोअरबेल वाजूनही शौर्याने दरवाजा उघडला नाही. मग मयंकने महकला फोन केला. तेव्हा समजलं की शौर्य तिच्या घरी झोपी गेला आहे. दुसरी चावी जी शौर्याच्या जवळ होती तोही घरातच राहिली आणि मेन डोअर बाहेरून लॉक झालं होतं. महक, मी शौर्याला घ्यायला येतो. आपण आज रात्री कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबू, मयंक म्हणाला. मयंक शौर्याला घ्यायला महकच्या फ्लोअरवर आला. शौर्य गाढ झोपेत होता. मयंकने उठूनही तो उठला नाही. याला इथेच झोपू द्या ना. मयंकने शौर्याला उठवण्याचा प्रयत्न करत असता महकने त्याचा हात धरला व म्हणाली, झोपू द्या ना, एवढ्या गाढ झोपेत आहे तो. ठीक आहे, मी टेरेसवर झोपतो. फार थंडी नाहीच आहे. मयंक हळूच हात सोडवत टेरेसवर गेला. मयंकला झोप येत नव्हती तर तो टेरेसवर फेरफटका मारत होता. अचानक त्याचे पाय थांबले. समोर महक उभी होती. हातात एक चादर होती. थंडी इतकी कमी नाहीये, याची गरज पडेल तुम्हाला. महकने चादर मयंक पुढे केली आणि परत वळू लागली. ती मला सोडून गेली आहे. मयंक काहीतरी स्वतःशीच म्हणत होता किंवा महकला हे कळलं नाही. आपण माझ्याशी काही बोललात का? महकने विचारलं. टेरेसवरून खाली जाणाऱ्या महकचे पाय थांबले. हो, सांगायचं होतं ते सगळं जे कदाचित तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, मयंक म्हणाला. मयंक तिथेच टेरेसच्या जमिनीवर बसला. महकही त्याच्याजवळ, पण थोडं अंतर ठेवून बसली. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी होती. प्रेम कधी झालं हे कळलंच नाही. घर आणि घरच्यांपासून आम्ही दोघेही दूर झालो. लग्न केलं. सगळं ठीक होतं. पण जेव्हा शौर्य येणार होता तेव्हा अचानक सगळं बदललं. ती तयार नव्हती या सगळ्यांसाठी. मी तिला विश्वास दिला होता की मी सगळं सांभाळीन, पण बहुतेक मी अपयशी ठरलो. तिला जीवन कैदेसारखं वाटू लागलं होतं. मी खूप प्रयत्न केला तिला थांबवायचा, पण ती निघून गेली. मात्र एक पत्र ठेवलं होतं. त्यात लिहिलं होतं, आपल्या वयाचं अंतर आपल्या प्रेमावर जड पडलंय. आपल्या मनाचे पुस्तक महक समोर उघडून मयंक शांत बसून राहिला. रात्रीचं ते शांत वातावरण जणू अजूनच गाढ झालं होतं. धैर्य करून मयंकच्या थोडी जवळ आली आणि हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कदाचित ते प्रेम उरलं नव्हतं, कारण जिथे प्रेम असतं तिथं वय फक्त एक आकडा असतो, असं म्हणून महक शांत झाली. काही क्षणाचं मौन, पण महकने ते तोडलं नाही. रात्रीसोबत धुकं वाढतंय. माझ्या हातची चहा पिणार काय? असे हसत महक म्हणाली. आता रोज चालेल ती चहा. मयंकने महकच्या हातावर आपला हात ठेवला आणि बस
एवढी होती ती गोष्ट. धन्यवाद.